ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यानं काँग्रेसनं दिलेला स्वबळाचा नारा अखेर पक्षालाच अंगलट आलाय. ठाणे काँग्रेसनं पालिका निवडणुकीत तब्बल 60 उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांमध्ये स्वतः काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांनाही स्वतःचीही जागा जिंकण्यात अपयश आल्यानं काँग्रेसला यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. परिणामी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याचं चित्र समोर आले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी युतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात झाला होता. जागा वाटपात काँग्रेसनं 35 ते 40 जागांची मागणी केली होती. मात्र आघाडीतील इतर घटक पक्ष केवळ 5 ते 6 जागा देण्यावर ठाम होते. ठाणे महापालिकेतील 33 प्रभागांमधील 131 जागांपैकी 60 जागांवर काँग्रेसनं उमेदवार उभे करत महायुतीसह महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण स्वतःही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत ठाण्यात काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नसल्याचं स्पष्ट झाले. खुद्द जिल्हाध्यक्षांनाही पराभवाला सामोरे जावे लागल्यानं काँग्रेससाठी ही निवडणूक मोठा धक्का मानली जात आहे. मला माहिती आहे मी आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला, ठाम राहिलो. मी हे बघितलं नाही की मी पडेल. मला माहिती आहे मी पडणार. माझा प्रश्न असा होता पडू शकत होतो की राजकारणापासून तुम्ही दूर जाताय, समाजकारण करणार का? कारण तुम्हाला निवडणुकीमध्ये केवळ 1000 मतांनी पराभव तुमचा झालेला आहे. समाजकारण करून जे काही मतं पडली त्या लोकांचं. मी राजकारण केलंच नाही. राजकारणात राहून मी समाजकारणासाठीच राजकारणात आलो. मी माझ्या खिशातले पैसे टाकून काम करतो. मी कोणाकडनं पैसे गोळा करून सगळे बिल्डर आज गळचेपी केली होती सत्ताधाऱ्यांनी. कोणाकडनंही निधी गोळा करून दिली नाही. सगळे निधी मागितली की पळून जायचे. सगळे बिल्डर असतील, कोण रथी मारुती असतील, पळून जायचे. आणि त्यामुळे काय आहे की मी समाजकारणासाठीच आलो होतो. पण समाजकारण करत असताना जर लोकांनी नाकारलं समाजकारण करून, तर आपल्या समाजकारणाचं काय गरज आहे? शेवटी बघा, प्रत्येक जण एकटा येतो आईच्या पोटातून. प्रत्येकाला एकटं जायचं असतं. आपण फक्त आयुष्यभराची सोबती असतो. एक माणूस सुटला तर माझ्याबरोबरचे ज्यांनी माझ्याकडे खाल्लं पिल्लं तिथे ते सगळे माझ्या पराभवाला उत्सुक होते की विक्रांत चव्हाणांचा पराभव व्हावा. आता त्यांची किंमत त्यांना कळेल या समाजामध्ये. आज ते कुठे जातील, रस्त्यावरती उभं राहावं लागेल. माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी खंबीर आहे, माझ्या कुटुंबासाठी. मला त्यांचं काय, मी मेहनत करणारा माणूस आहे, वकील आहे स्वतः. पेशाने वकील आहे, वकिली करेन. माझ्या पोटापाण्याचा प्रश्न नाही आहे. पण ठीक आहे, ज्यांनी षडयंत्र रचलं आज त्यांना बघा. शेवटी जो माणूस दुसऱ्याला फसवतो, मी माझ्या जनतेला फसवलं नाही आजपर्यंत. मी नेटाने काम करत आलो. जिथे जिथे आवाज उठवायचा, जिथे ते अन्याय होतो तिथे मी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. आता कोणी मला जर फसवलंय तर शेवटी असं आहे, नियती कोणालाही सोडत नाही. बरोबर आहे. मी काय त्यांची वाईट चिंतणार नाही, पण नियती बघून घेईन.